नमस्कार, मी शिल्पा। आपण पाहत आहात प्रहार, जिथे आपण करतो समाजातील अन्यायावर थेट वार। कधी वशीकरण, कधी कौटुंबिक संकट, तर कधी मुलं होत नाही म्हणून श्रद्धेच्या नावाखाली नराधम खेळ हा कधी थांबणार? विज्ञानाच्या युगात राहतो आपण, पण डोकं मात्र अजूनही त्या अंधश्रद्धेच्या गुहेतच अडकलेलं आहे। आज प्रहारमध्ये आपण चिरफाड करणार आहोत अशा एका नराधमाची, ज्याने धर्माचा बुरखा पांघरून महिलांच्या अब्रूशी खेळ मांडलाय। नवी मुंबईच्या खालापूरमध्ये अटक झालेला अब्दुल रशीद उर्फ बाबाजान हा केवळ एक मोहरा आहे, पण यामागे असलेलं भोंदूगिरीचं जाळं किती खोलवर रुजले हे पाहून तुमचेही डोळे पांढरे होतील। आधी बातमी समजून घेऊया। नवी मुंबईच्या कळंबोलीत राहणारा हा अब्दुल रशीद स्वतःला बाबाजान म्हणून घ्यायचा आहे। डिसेंबर 2024 मध्ये एका पीडित महिलेला कौटुंबिक वादातून बाहेर काढण्याचं आमिष त्याने दाखवले। तिला खालापूरच्या एका फार्म हाऊसवर नेलं आणि तिथे धार्मिक विधीच्या नावाखाली तिच्यावर अमानुष अत्याचार केला। हा नराधम इथेच थांबला नाही, तर तपासात आणखी समोर आलंय की मुंबईच्या सांताक्रूजमध्येही याच्यावर आधीच गुन्हे दाखल आहेत। एका खरात प्रकरणानंतर महिलांनी हिम्मत दाखवायला सुरुवात केली आणि आता या वासनांध बाबाच्या पापाचा घडा भरू लागलाय। हा प्रश्न केवळ एका बाबाचा नाही, तर गेल्या काही काळातील ही यादी पहा, जी पाहून संताप येईल। खरात प्रकरण, जिथे हाय प्रोफाईल नावाखाली काय काय झालंय हे सर्वांनी पाहिलंय। आणि पुण्यातील तो भोंदू बाबा, ज्याने आजार बरा करण्याच्या नावाखाली अल्पवयीन मुलींवर अत्याचार केलेत। आणि तिसरं म्हणजे नाशिकमधील प्रकार, जिथे पैशाचा पाऊस पाडण्याच्या नावाखाली लोकांची फसवणूक झाली आहे। कितीही नावं, ही मालिका संपत का नाही आहे? कारण जोपर्यंत आपण चमत्काराच्या मागे धावतोय, तोपर्यंत हे बलात्कारी बाबा जन्माला येतच राहणार। भोंदू बाबाची ही मालिका म्हणजेच महाराष्ट्राला लागलेली कीड। समाजाला आणि सरकारला आमचा जळजळीत प्रश्न। आता काही प्रश्न ज्याची उत्तरं मिळणं गरजेचं आहे। विद्येच्या माहेरघरात हे काय सुरू आहे? शिकलेल्या सवरलेल्या महिला, उच्च शिक्षित कुटुंब या भोंदूंच्या पायावर डोकं का टेकवतात? तुमचं शिक्षण, तुमची डिग्री काय फक्त नोकरी मिळवण्यासाठी आहे का? सारांसार विचार करण्याची बुद्धी गहाण ठेवली आहे का? चांगलं आणि वाईट यातील फरक का कळत नाहीये? जो माणूस स्वतःच्या फार्म हाऊसवर महिलांना एकटं बोलवतो, तो धार्मिक कसा असू शकतो? ही साधी समज आपल्यात का उरली नाहीये? सरकार आणि प्रशासनाला आमचा एक प्रश्न, अशा भोंदूंवर अंधश्रद्धा निर्मूलन कायदा अंतर्गत तातडीने फाशीची किंवा कठोर जन्मठेवीची तरतूद का होत नाही? खटले वर्षानुवर्ष चालतात। धर्मांचे ठेकेदार कुठे आहेत? जेव्हा अशा नराधमाकडून धर्मांचं नाव वापरलं जातं, तेव्हा धार्मिक संस्था गप्प का बसतात? अशा लोकांवर बहिष्कार का टाकला जात नाहीये? महिलांना आणि नागरिकांना एक आव्हान, बौद्धिक दिवाळखोरी साजरी करणं थांबवा। दुःख कोणाला नसतं, संकट कोणावर येत नाही, पण संकटातून बाहेर पडण्याचा मार्ग बाबाच्या फार्म हाऊसवर नसून तुमच्या कष्टात आणि योग्य मार्गदर्शनात असतो। लक्षात ठेवा, जो बाबा तुमचं भविष्य बदलण्याचा दावा करतो, तो आधी तुमची अब्रू आणि पैसा लुटतो, मग गायब होतो। खिसे रिकामे झाले तरी चालतील, पण स्वाभिमान आणि बुद्धी गहाण टाकू नका। एका महिलेने हिम्मत दाखवली म्हणून आज हा बाबाजान तुरुंगाच्या सळ्या मोजतोय। तुमच्या आजूबाजूला असं कोणी असेल तर गप्प बसू नका, पोलीस ठाण्याची पायरी चढा। प्रहारमध्ये आज आम्ही फक्त एका बाबाचा भांडाफोड केलेला नाही, तर तुमच्यातल्या त्या अंधश्रद्धेवर प्रहार केलाय। जोपर्यंत तुम्ही चमत्कार शोधत राहाल, तोपर्यंत हे शैतान तुम्हाला लुटत राहतील। जागरूक व्हा, वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवा आणि अशा नराधमांना समाजात जागा देऊ नका। आमच्या प्रहारमध्ये इथेच थांबतोय। अन्यायाविरोधाचा आमचा हा प्रहार असाच चालू राहील। तोपर्यंत पाहत राहा न्यूज मराठी 24/7। नवा भारत, नवा विचार।